नो डाऊट सुमित पद्रे, अलिबाग एक्सप्रेस त्याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, जिथे ऑन द स्ट्राईक पिंट्या पाटील. पिंट्या पाटीलला जे पाहतोय 40+ ज्याच्या नावावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्या, तर मग 4 टू व्हीलर्स ज्या बाईक त्याच्या नावावरती राहिल्यात. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने पिंट्या पाटील ज्या स्पर्धेवर जातो तिथे आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवून येत असतो. मग तिथे 40+ ऑल इंडिया स्पर्धेमध्ये देखील पिंट्या पाटीलचा बोलबाला आपण पाहिलाय आणि तोच ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळते. मात्र समोरचं एक आव्हान पाहिलं तर जिथे अलिबाग एक्सप्रेस अर्थात सुमेध पत्रेचं तिथे आव्हान असणार आहे. एक रायवळी ही आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, जिथे एसटीच्या पाठीमागे इष्टरक्षक आहे. गल्ली क्षेत्रामध्ये शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक वाईडिश खऱ्या अर्थाने मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक शॉर्ट पॉईंट मध्ये, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट वाईडिश मिड ऑफ मध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले पिंट्या पाटील साठी. पहिला बॉल सुमित पत्रेचा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू, तिथे पण पाहिलं तर एक टप्प्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. सिंगल धाव घेतली गेली. दहावीचा श्री गणेश पाहायला मिळतोय. या संघामधून आपण पाहिलं तर मग प्रसाद पाटीलला देखील आपण खेळताना पाहणार आहोत. मग तिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मनीष मोकलला देखील आपण पाहणार आहोत. ही चांगली रायवळी. मग जिथे आपण पाहिलं खत्री अर्थात अशांक साखरकरला देखील पाहतोय. 21 जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो ऑन द राईस खेळलाय चेंडूला. जसा चेंडू आला तसा चेंडूला भिरका होऊन दिलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. षटकार. हो चांगलं क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिली मिड ऑफ मध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला होता सूरज पाटीलचा, मात्र चेंडू अडवलं गेलं. एक गोलंदाजीची ही धार खऱ्या अर्थाने सुमित पात्रेची नेहमीच आपण पाहत असतो. वेगावरती स्वार आणि मध्ये एखादा स्लोवर चेंडू त्याच्या स्पेलमध्ये पाहायला मिळत असतो आणि मग त्याच चेंडूच्या वरती एखादा फलंदाज खऱ्या अर्थाने लडखडताना आपल्याला पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज होते सुमित पत्रे. पॉवर प्लेचं हे P1चं पहिलं षटक. धावसंख्या पाहिली तर जिथे 7 धावा धपाळमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हो क्या बात आहे, काय फटका खेळलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि खऱ्या अर्थाने प्लॅनिंग निस्सी ही गोलंदाजी होतोय. जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि वारंवार चर्चासत्र तिथे अशांक साखरकर अर्थातच खत्रीचं आणि सुमित पत्रेमध्ये वारंवार तिथे संवाद होताना पाहायला मिळतोय आणि हे महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये नेहमीच चर्चा होणं गरजेचं आहे, कानमंत्र देणं गरजेचं आहे, परंतु कानमंत्र देखील कुठपर्यंत देणं, कसं वापर करणं हे आपल्यावरती आहे. पहा इथे मात्र चुकीचा चेंडू पडला. अगदीच वाईडिश लॉंग मध्ये पिंट्या पाटील फटका खेळला गेला. एक टप्पन ही चेंडू सीमा पार. यात धावा तिथे 4.
एका हाती निघून गेला. डॉट चेंडू आलाय जिथे षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती तर बिनबाद 12 ही धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जे मैदानाच्या आतमध्ये बॅटल पाहायला मिळते माऊ 11 आई एकवीर थळ ज्याने प्रथमतः टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजी करणारा संघ अप्पा वॉरियर्स हशिवरे हा संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्पाचे मयेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. सकाळपासून अप्पा आमच्या बाजूला बसले होते, मात्र जेव्हा त्यांचा संघ अगदीच दाखल झाला त्यांनी डगआउट पकडलं गेलं हशिवरे संघाचं आणि आपल्या सहकार्याला तिथे पाठबळ त्यांची खरेदी प्रोत्साहन वाढवण्यासाठी तिथे दाखल झालेत अप्पा. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे अर्थात रोख रक्कम 30,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत त्यांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. पहिलं षटक संपलं. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन कोंडाजी. पवन कोंडाजी खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रभावी मारा या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. एक नावाचा वेगळा ठसा त्याने RPL 6 मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पवन कोंडाजी ऑन द गोलांची मार्कवर पाहायला मिळतोय. मात्र सुरुवात चांगली राहिली अप्पा वॉरियर्स हशिवरे संघाची. बिनबाद 12 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो इथे आपण पाहिलं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू फरार झाला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. टप्पा पडला तर थोडासा चेंडूने दिशा बदलली. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला होता, मात्र थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल येतोय. इथे धावा 4. 16 ही धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत संयमी खेळ चालला या दोन संघामध्ये. आपण पाहिलं तर जास्त कोणताही खेळाडू रिस्क घेत नाही. जसं पटकन चेंडू येतो त्या पद्धतीने खेळ केला जातोय. क्षेत्रांशी बदल केले गेले. आपण पाहिलं तर मग शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले. घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्राच्या सुविधा आहे तिथे. चेंडूला अडवलंय परंतु फेकी करणार तधुवर सूरज पाटील पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. धावसंख्या 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावपळकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना हवेचा प्रादुर्भाव इथे या ठिकाणी प्रवाह पाहायला मिळते. जोरदार अशी ही हवा सुटले आणि त्या हवेच्या अगदीच रायटी फलंदाजाला तिचा हवेचा नक्कीच फायदा मिळतोय. इथे आपण पाहिलं तर चेंडू यॉर्करचा वापर केलाय पवन कोंडाजीनं आणि त्या चेंडूला सन्मान देखील दिले प्रफुल्ल पाटीलनं. सिंगल धाव घेतली गेली. मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला तो फटका सिंगल धाव घेतली. धावसंख्या आपण पाहिली तिथे 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. ब्लॉकल घातक हत्यार वापरतोय. प्रत्येक चेंडूना वेगवेगळ्या धाटणीचा हाताळतोय हा गोलंदाज. इथे पाहिलं तर मग थोडासा ऑप्स्टमच्या बाहेर ब्लॉकल पद्धतीचा चेंडू वापरला गेला आणि ही रणनीती नेहमीच पवन कोंडेची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दाटणीची टाकण्याची त्याच्याकडे असलेली क्षमता. पुढचा बॉल ओ क्या बात आहे. इथे मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक झाले प्रेक्षक, प्रेक्षक झाले क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार. षटकार. आपण पाहिलं 25 धाव्यांची पार्टनरशिप. एक चांगला इथे खेळ या बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे. तिसऱ्या षटकाचा इथे स्पेल कोणता गोलंदाज हाताळेल. आयुष
साखरकर. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग लेजेंडरी क्रिकेटर, आमचे समालोचक मित्र आणि खऱ्या अर्थाने पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय विकाजी दादा साखरकर यांचे चिरंजीव आयुष विकास साखरकर या ठिकाणी तिसरं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. आणि खऱ्या अर्थाने वडिलांचा वारसा जतन करत असताना मग वडिलांनी देखील बरेचसे मैदानी आपल्या खेळाच्या जोरावरती गाजवलेत आणि आज मात्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मात्र गोलंदाजीसाठी बाहेर ते आपण पाहतो आयुष्य साखरकरला पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज राहिलाय. पहिला बॉल, समोरचा खेळाडू जर पाहिला बॅटर्स सूरज पाटील, थोडस रडप मध्ये इथे व्यत्यय आलं. मग तो चेंडू आपण नव्याने टाकूया, कारण एखादा खराब चेंडू पडला किंवा बोटा पटका आला तर धावसंख्या मोठी होऊ शकतोय. मग तो विचारपूर्वक आपण चेंडू हाताळूया. फार कमी वेळामध्ये ह्या खेळाडूने देखील कमबॅक केले आपल्या संघासाठी. पहिला बॉल आयुष साखरकरचा, हा ब्लॉक पद्धत चेंडू ब्रह्मास्त्र वापरलाय, सिंगल तर धाव घेतली. रिस्क मात्र पिंट्या पाटील नाही घेत, शांत संयमी खेळ करतोय. अजूनही कोणताही बॅटर्स बाद नाही झाला, चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये या बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या जिथे 26 धावा आहेत. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू पाहिला जिथे सिंगल धाव खर्च केली आयुष साखरकरनं. क्षेत्राशी बदल केला जातोय. वाईड इस्ट लॉंग ऑन मध्ये एक डीप काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण तिथे तैनात ठेवलं गेलंय. आहा, क्या बात आहे, काय चेंडू हाताळला गेला बा. पुलर लेनचा चेंडू होता. जसं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पिंट्या पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटच्या अगदी रडारामध्ये चेंडू नाही आला. डॉट चेंडूची सांगता राहिले. हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. तिसरं म्हटल्यानंतर निर्णायक षटक आहे, इथे धावा थांबवायच्या आहेत आणि तोच प्रयत्न आयुष साखरकरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, क्या बात है, जिथे रिकामी जागा भरा खऱ्या अर्थाने, परंतु क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागेल. काय क्षेत्ररक्षण केले गेले ज्या क्षेत्ररक्षकाने. जयेशला आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. असं वाटत शेवटच्या क्षणी की चेंडू सीमारेषेच्या अगदीच नजदीक गेला होता, मात्र ते चेंडूला थांबवलं गेलं. जिथे धावा मात्र या चेंडूवरती खर्च केल्या गेल्या 2 आणि 2 धावा मात्र जयेशने आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या, सेव्ह केल्या गेल्या. आयुष साखरकर काय गोलंदाजीचा हा स्पेल हाताळतोय. समोरचा एक मातबर खेळाडू असताना देखील पुलर लेनचा चेंडू ना होता लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती कंट्रोल. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू सीमा फार 6 धावांसाठी. एक मोठा तडाखा वावराच्या बाहेर. उत्साहानं साजरा केला आणि बरेचसे आपण भक्तगण त्या ठिकाणी आईच्या दर्शनाला, आईच्या भेटीसाठी गेलो होतं आणि तोच डीजे च्या माध्यमातून आपण सॉंग ऐकलं. आणि इथे धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या धावपालकावरती पाहायला मिळत आहेत 40 धावपालकी. सुरुवातीला आपण पाहिला आयुष सुरुवातीचा स्पेल चांगला राहिला, जिथे 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 3. मात्र हे 2 चेंडूवरती आक्रमण चढवायला सुरुवात केली ती मध्ये पिंट्या पाटीलनं. इथे मात्र पहा वार पलटवार आणि वार केलाय
आयुष विकास साखर करणं एक महत्वाची पार्टनरशिप फोडली गेली आणि फलंदाज पिंट्या पाटील मैदानाच्या बाहेर. पाटील ज्या विकेटच्या शोधामध्ये खऱ्या अर्थाने होता तो म्हणजेच आयुष साखरकर आणि ती विकेट मात्र मिळवलीच. हे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने आयुष साखरकरचं होतं आणि ते खऱ्या अर्थाने उद्दिष्ट पूर्ण केले गेले. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावफलकावरती जिथे एक बाद 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज खत्री अर्थातच आशांक साखरकरला तिथे पाहतोय. नेतृत्व स्पेशलिस्ट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. यॉर्कर स्पेशलिस्ट अशांक साखरकर यॉर्कर स्पेशालिस्ट. ज्या पद्धतीने भारतीय संघामध्ये आपण झहीर खान यॉर्कर स्पेशालिस्ट त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर मग हा थळ संघाचा गोलंदाज आशांक साखरकरला तिथे आपण पाहतोय. मनीष मोकल इनेट क्रमांक 3 साठी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने आळाय स्लॉट मध्ये पाठवल्या चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. इथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फटका बसलाय. क्षेत्ररक्षणे पकडलेला झेल संपवलाय सूरज पाटीलचा खेळ. साखरकरनं टाकलेला तो दुसरा चेंडू आणि तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पकडलेला झेल क्षेत्ररक्षक जिथे पाहिलं तर ओमनं चांगला झेल पकडला. ओम साखरकरला तिथे आपण पाहतोय. खऱ्या थळ म्हटल्यानंतर साखरकर कंपनी बरीचशी पाहायला मिळतोय. जिथे धक्का क्रमांक दुसरा मिळालाय जिथे सूरज पाटील बाद झाला. 4थ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 46 धावफलकावरती राहिल्यात. मग आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर इथे 63 धावांचा इथे उच्चांकाच्या दिवसामध्ये पाहायला मिळालंय. 68 धावांचा या ठिकाणी आज हायेस्ट स्कोर पाहिलाय आपण. पुढचा बॉल ओहो जसा आलाय तसा फटका खेळला गेलाय. चेंडू दूरवरचा फटका खेळला गेलाय. जा चेंडूला शोधून आणा आता.
अप्रतिम षटक आहे. याच्यानंतर होणारा मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच अप्पा इलेव्हन खैराळे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवकृपा मरुवाई तळेखार या संघामध्ये मॅच असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झाले प्रेक्षक, प्रेक्षक झाले क्षेत्ररक्षक. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. डॉट चेंडू, इथे धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का? फलंदाज मात्र बाद झाला. स्ट्राईक. मनीष मोकल घेत असताना तिथे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. चेंडूचा आतापर्यंत विचार केला तर मग एक चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. ऋतिक पाटील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईकला मनीष मोकलला आपण पाहतोय, कष्टपोळे खिलाडू आहे. मग गोलंदाजी फलंदाजी नेहमी चर्चेचा विषय राहिलाय या खेळाडूची. या स्पेल मधील अशांक साखरकरचा शेवटचा चेंडू आहे. व इथे षटकार चौकार येणार, विकेट येणार की डॉट येणार, एक महत्वाचा या सामन्याचं चित्र बदलवणारा हा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू राईट अप राऊंड. हो, इथे मात्र पहा मिड ऑन क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आला. इथे षटकार. आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग जिंकण्यासाठी जिथे 4 षटकामध्ये 65 धाव्यांची गरज असणार आहे, कारण स्पर्धेचा नियम आहे की धावा कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. याच्यानंतर होणारा मॅच असणार आहे जिथे दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच अप्पा इलेव्हन खैराळे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवकृपा तळेखार या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. तिथे आमचे सहकारी समालोचक उपेजी तांडेल तिथे रेडी आहेत टॉस बॉक्स मध्ये. खैराळे संघाचा कर्णधार आणि शिवकृपा मरवाई तळेगार संघाचा कर्णधार आपणास विनंती करतो, चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मधल्या वेळेमध्ये जिथे टॉस करायचा आहे. 65 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार होणार ऐकण्यासाठी मायक्रोफोन घेऊन जातो आमचे सहकारी समालोचक उपेजी तांडेल यांच्याकडे. टॉस साठी विनंती करतोय मी सोनकर गावचे पोलीस पाटील पांडुरंगजी देवकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. शिवकृपा मरई तळेगार संघाचा कर्णधार आणि अप्पा इलेव्हन खैराळे संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. आपणास विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी या टॉस का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. शिवकृपा मर्याई तळेगार विपक्ष पाहिला तर अप्पा इलेव्हन खैराळे या दोन संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. सन्माननीय सोनकर गावचे पोलीस पाटील पांडुरंग जानू देवकर याच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करण्यात येत आहे. तळेगार संघाचा संघनायक आणि अप्पा इलेव्हन खैराळे संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी.
धन्यवाद प्रदीप. तर या ठिकाणी पूर्वार्ध तर संपलेला आहे. अर्थात पाहिला तर प्रथम इनिंग करत असताना 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी केली ती म्हणजे 64. अप्पा वारियस आशीर्वाद या संघाने प्रथम इनिंग फलंदाजी करत असताना पाहिलं तर 64 धावा 24 चेंडूच्या समाप्तीनंतर उभारल्यात आणि विजयासाठी पाहतोय आपण तर येणारे 24 चेंडू आणि 65 धावांचं एक मोठं आव्हान आहे. तो आव्हान पेलण्यासाठी मैदानात दाखल झालेला आहे तो म्हणजे माऊ 11 आई एकविरा थळ अलिबाग तालुक्यातील हा संघ पाहतोय आपण. एक सुमित पत्रे या नावाने ओळखलेला हा संघ पाहतोय. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलण्यासाठी पाहतोय आपण मैदानाच्या आत. माऊ 11 आई एकविरा थळ संघ मैदानाच्या दाखवतोय. साहेबीचा सामीर पाहतोय मैदानात फलंदाजीसाठी. आदिल स्ट्राइक एंड पर पाहतोय आदिल. नॉन स्ट्राईकला पाहिला तर हसनेन असे हे फलंदाज पाहतोय आपण. माऊ 11 आई एकविरा थळ या संघाचं आणि षटक क्रमांक आपा वारियस आशीर्वाद संघाचा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रत्नाकर मोगल. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान पेलण्यासाठी एक ऑफिशियल पंच पाहतोय मैदानाच्या आत कल्पेश म्हात्रे आणि लोचन वैर ही जोडी मैदानाच्या आत पाहतोय पंचांच्या मुख्य भूमिकेत. पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी आदिल पहिलाच चेंडू मोठा प्रहार सोडण्याच्या नादात बीट होतोय. बॉल आणि बॅटचा समावेश नसताना निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज मोकलच्या स्वरूपात रत्नाकर मोकलच्या स्वरूपात हा निर्धाव चेंडू. आदिल यावेळेला मोठा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. चेंडूची फेक एप्रिल मात्र एक धाव रोखू शकत नाहीये ते म्हणजे अप्पा वारियस आशीर्वाद संघ आणि धावसंख्या एकनी अकाउंट ओपन होते तो म्हणजे अप्पा माऊली 11 आणि एकविरा थळ या संघाचं. आदिलच्या स्वरूपात डावकुरा फलंदाजी हसनेन स्ट्राइक एंड पर पाहतो हसनेन. गोलंदाजी बहार सावरण्यासाठी रत्नाकर पाहतोय आपण मोकल. डावकुरा फलंदाज पाहतो हसनेन. अर्पित चेंडू होता गुडलाईन स्पॉटवर चेंडू आदलला कार्पेटवरून सर निघून जातोय. चेंडू एक्स्ट्रा सुरले कामगिरी बदलते. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धाव नाही का दोघांना अशा पद्धतीचा गोलंदाज आहे तो म्हणजे रत्नाकर मोकल. धावसंख्या स्थिरावली जातोय ती म्हणजे माऊली 11 आणि एकविरा थळ या संघाची. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आत साहेबीची जोडी मैदानाच्या आत आहे. लो उलटा चेंडूवरचा मोठा प्रहार चढवण्याच्या नादात पुन्हा एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव चेंडूनी सांगता करतोय. धावसंख्या स्थिरावतोय ती म्हणजे माऊ 11 आणि एकविरा थळ या संघाची. बिनबाद एक अशी धावसंख्या. बॅटची कडा घेतली पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. कोणतीही चूक करणं नाही. बराच काल हवेमध्ये चेंडू होता आणि फलंदाज बाद होते तो म्हणजे सलामीचा सलामीर हसनेन. डावकुरा फलंदाज बॅक टू डगआउट. तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय जयेश लट. जयेश लट माऊ 11 आणि एकविरा थळ संघाचा इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या दाखल होतोय आणि अतिशय सुंदर पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आपण पाहतोय अप्पा वारियस आशीर्वाद या संघाचा. रत्नाकर मोकल मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला फलंदाज पाहतोय माऊ 11 आणि एकविरा थळ या संघाचा फलंदाज. पॉवर प्लेचं षटक
पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकात काही चेंडूंना बाकी पाहतोय मॅच आपण अप्पा वरिये साशिवरे विपक्ष माऊ 11 आणि एकविरा थल या दोन संघांच्या दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना पाहिला अप्पा वरियस या संघाने 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 64 धावा उभा केल्यात आणि 65 धावांचं आव्हान यावेळेला मात्र बाद होतोय. फलंदाज जयेश लट बॅक टू डग आउट. डीजेला भेटतोय संधी. डीजे मास्टर माऊ 11 आणि एकविरा थल संघाचा यश मात्रे यश यश मात्रे या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. माऊ 11 एकविरा थल या संघाचा 24 चेंडू आणि 65 धावांचा आव्हान या ठिकाणी पेलण्यासाठी मैदानाच्या आत नक्कीच पाहतोय आपण. अलिबाग तालुक्यातील एक नामवंत संघ पाहतोय. सुमित पत्रेचा संघ माऊ 11 एकविरा थल हा संघ पाहतोय. नवीन गोलंदाज येतोय मनीष मोकल. रत्नाकर मोकल यांनी 2 विकेट प्राप्त करून फक्त एकच धाव खर्च केली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं देखील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. तो म्हणजे अप्पा वारिया साशिवरे संघाचा मनीष मोकल. 20-25 पाऊलचा रनअप आणि मोठा प्रहार उंचावरून बराच काळ हवेमध्ये चेंडूला थेट पाठवते औराच्या बाहेर. व्हाईट स्लोंगलो मध्ये 6 धावांसाठी डीजेला भेटतोय संधी. षटकार ठोकतोय तो म्हणजे वाईडीस लॉंग ऑफच्या वरून 6 धावा आणि 6 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय. ती म्हणजे 2 बाद 7 अशी धावसंख्या. गुणलेखक या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक मिन्नात कटोरे यांच्या हातात लॅपटॉप घेऊन बसले सारे. सकाळच्या सत्रापासून पाहतोय आपण या स्पर्धेसाठी मनीष मोकलच्या चेंडूचा समाचार घेतला आणि चेंडूला पाठवलाय तो म्हणजे वाईडीस लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी. दरम्यान षटक चालू होते. पंचांच्या उजव्या खांद्याकाना मनीष हाफ टॅगर चेंडू होता. पुन्हा त्या ठिकाणी रिझनला मारला. चेंडूला पाठवला कव्हरच्या वरून. BSNL टाटा निकॉम डोकोमो षटकार. दोन चेंडूवर मोठे फटके मारले 2 फलंदाजांनी यश मात्रेनी आणि लगातार 2 षटकार मारून 12 धावा तर आल्या. संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 1300 धावसंख्या. पुन्हा उर्बी चेंडू आव ना देगा धाव. दर्शक बने फिल्डर. फिल्डर बने दर्शक. हवाई सफर. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ठिकाणी हॉलंडर्सनी चेंडू आणायचा आहे. चेंडू आलेला आहे पंच. लगातार 3 चेंडूवर 3 मोठमोठे प्रहार
या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते पाहिलं तर नावे गावचे दरारीचे नवाजभाई हलडे यांचा देखील या ठिकाणी आगमन, या मंडळाच्या वतीने त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय की मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. दमदार आमदार चषक पाहतोय आपण सागर सम्राट क्रीडा संकुल मैदानाच्या आत आणि या स्पर्धेतील हा पहिला दिवस पाहतोय. पहिल्या दिवसातील नक्कीच लढत पाहतोय आपण आप्पा वारियस हाशिवरे विपक्ष पाहिलं तर माऊ 11 आणि एकविरा थळ या दोन संघाच्या दरम्यान. यश मात्र थांबाचं नाव घेत नाहीये. यश मात्र सुसाट सुटतोय. यश थांबाचं नाव घेत नाही. थेट चेंडू पाठवतोय आवराच्या बाहेर 6 धावांसाठी. श्रीराम स्पोर्ट सोनकर संघाच्या व्हॉलंटियर्सनी चेंडू आणायचा आहे. एका पाठोपाठ लगातार 4 षटकार ठोकतोय सलामीचा सलामीर आदिल. आदिल मात्र थांबाचं नाव घेत नाहीये कारण 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानात कर्णधार सुमित पत्रेनी दाखल केलेला आहे त्या फलंदाजाला. पुन्हा लो उलटा चेंडू होता मात्र एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि चेंडूला मिड विकेटच्या दिशेला मारलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते धावबलकावर 26 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकातील काही चेंडू यांना बाकी. शेवटला चेंडू बाकी. मनीष मुकल आणि यश व्हॉलंटियर्सनी पाणी न्यायचं आहे. हा चेंडू हाताळल्यावर 2 षटक पूर्ण झाल्यानंतर आणि मेडिकिट हा स्प्रे आहे ना. मनीष आणि यश देखील सुसाट सुटतोय. यशने देखील लॉंग ऑनच्या वरून मारलेला चेंडू जाते BSNL टाटा इंडिकॉम डोकोमो षटकार आणि विजयासाठी सलामीचा सलामीर मॅच विनर गिंदीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण आदिल आणि यश मात्रे. ही जोडी मैदानात नक्कीच पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रफुल्ल पाटील अर्थात पिंट्या पाटील मॅन फ्रॉम द हाशिवरे. येणारे 12 चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करायला आदिल सलामीर पाहतोय आपण माऊ 11 एकविरा थली या संघाचा आणि हाशिवरे संघाकडे गोलंदाज पाहतोय आपण पिंट्या पाटील अर्थात प्रफुल्ल पाटील. सुंदर भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू. पंचांचा इशारा येते नोचा या ठिकाणी. पहिलाच चेंडू नो. पंच कल्पेश मात्र एक अनुभवी ऑफिशियल पंच पाहतोय. मुरुड तहसीलला बिलावून असणारे हे पंच पाहतोय. उग्रा डोले पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. पंचांचा इशारा येतोय फ्री हिट चेंडू. प्रफुल्ल पाटील आदिल साठी
हो हो, भन्नाट वेगाने फेकला, परफेक्ट यॉर्कर चेंडू, कोणतीही धाव न घे, धोका नाही. यष्टीरक्षक सुंदर कामगिरी बजावतोय. मनीष मोकल यष्ट्यांच्या पाठी उभा असणारा हा यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय षटक क्रमांक 3 षटकात. पुन्हा बॅटची कडा घेतली, पॉइंटच्या रिझनला क्षेत्ररक्षण आहे, मात्र ही चूक करतोय. बराच वेळ हवेमध्ये चेंडू असताना झेल धरणीला दान करतोय सिलिमिडॉपचा क्षेत्ररक्षक. तर हा झेल नाही तर मॅच सोडल्यानं होणार. धावसंख्या 1 नि पुढे चालतो ती म्हणजे माऊ 11 एकविरा थली या संघाची पाहतोय आपण स्कोरबोर्ड वर. 34 अशी धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना फिल्डिंग मध्ये सजावट करते संघाचा संघनायक पिंट्या पाटील अर्थात प्रफुल्ल पाटील. एका 40+ लेजंड क्रिकेटपटू पाहतोय आपण. आशिवरे गावाला बिलावून असणारे हे. मग त्या ठिकाणी प्रसाद पाटील असेल, पिंट्या पाटील असेल, पाटलांचा बोलबाला नक्कीच आहे त्या गावात. फरूर पाडा, कार्लिखिंड, हवे बसना, हशिवरा गाव एक 2 किलोमीटर अंतरावर. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गॅदर केला होता, मात्र क्षेत्ररक्षणला फसवून चेंडू लॉंगॉनच्या दिशेला जातोय. 4 धाव पास. DS धन्यवाद डीजे पियुष भोईर. धावसंख्या 9 चेंडू आणि 28 धावा. सॉरी 8 चेंडू 28 धावा. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. सॉरी 8 चेंडू आहेत, 8 चेंडू. येणारे 8 चेंडू आणि 27 धावा. दोन दोन नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. मऊ 11 एकविरा थली या संघाचा. पवन जर्सी नंबर 47 परिधान करणारा हा खेळाडू मैदानात पाहतो आपण. पवन. येणारे 8 चेंडूचा खेळ बाकी आहे विजयासाठी. मात्र 27 धावा. 8 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी माऊ 11 एकविरा थळ या संघाला. साहेबचा सलामीर फलंदाज पाहतोय आदिल नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक एंडवर जातोय 47 नंबर जर्सी परिधान करणारा हा फलंदाज पाहतोय आपण पवन. स्ट्राईक एंडवर पिंट्या पाटील भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू गुडलाईन स्पॉटवर चेंडू आदालला कार्पेटचा सारा घेतला. यावेळी क्षेत्ररक्षणला चकवला. 2 क्षेत्ररक्षणला चकवतो. यदा कधी सारे घडले जाऊ बाई जोरात. अगं बाई अरेच्या लोचा झाला रे झाला. आईला हो रे हो, सही रे सही. चेंडू जाते वाया रामगड मार्गे 4 धावांसाठी. पोहोचतोय 43 धावसंख्या. 7 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी.
बॅटची कडा घेतली, दोन शतरक्षणला चगवला चेंडू कार्पेटच्या गुदगुल्या गावी जातोय गलीच्या दिशेला, सीमारेषा पार. BSNL टाटा टेलिकॉम डोकोमो चौकार. विनंती करतोय का आपण कुठेही असाल या टॉच का बॉक्स या ठिकाणी येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. शिवकृपा मरवाई तळेकर विपक्ष पाहिलं तर आप्पा 11 खैराले या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. चालू असणारा सामना नक्कीच पाहतोय आपण. आप्पा वारिया साशिवरे आणि माऊ 11 एकविरा थल वैयक्तिक पहिल्या संघांना शेवटला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय जयेश. हो भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू आदिल फलंदाज त्या ठिकाणी आहे. चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेला, सीमारेषा पार करते. BSNL टाटा टेलिकॉम डोकोमो चौकार. जयेश डावखुरा गोलंदाज पुन्हा त्याच रिझनला मारलेला होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. स्लिमिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. कोणतीही धाव नाही का धोका नाहीये. धावसंख्येमध्ये स्थिर होते. आता समीकरण बदलला जातोय. माऊ 11 एकविरा थली या संघाचा. येणारे 4 चेंडू 14 धावा 14 धावा 4 चेंडू. कोणी या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकवणार, थल की आसिवरे? लो बुलडॉज चेंडू आदिल मात्र औना देगा दर्शक बने फिल्डर, फिल्डर बने दर्शक. हवाई सवार चेंडूला पडतो थेट आवराच्या बाहेर. 6 जमिनीची बाजू धरून उभा आहे भक्कम पाया. त्याचं नाव आहे आदिल. माऊली 11 एकविरा थल संघाचा मॅच विनर आदिल. 3 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी दमदार आमदार ही स्पर्धा 2026 च्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे औचित्य साधून आलेले तमाम क्रिकेट रसिक आणि प्रेक्षक वर्गांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय तुम्हाला मैदानात. चालू असणारा सामना नक्कीच पाहतोय. हो हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी 1 मस्ट BSNL टाटा टेलिकॉम डोकोमो चौकार. येणारे 2 चेंडू आणि एका चौकाराची आवश्यकता आहे.
4 धावा, 2 चेंडू 2 चेंडू 4 धावा. सलामीचा सलामीर. माऊ 11 ऐकविराथल संघाचा आदिल. आदिल वैयक्तिक आतापर्यंत नॉटआउट तर आहेच. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. लो फुलटो चेंडू आणि विजयी ठरते तो म्हणजे सुमित पत्रे थल यांचा संघ. माऊ 11 ऐकविराथ थल हा संघ पाहतो आपण. यांच्याकडनं पारितोषिक सलामीचा सलामीर मॅच विनर आदिल साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कॅश प्राइज. वेल डन आदिल. तर दोन्ही संघाचे मनपूर्वक अभिनंदन. विजय आणि पराजय अप्पा वारियस संघाने देखील सुंदर कमबॅक केला होता. मात्र खराब गोलंदाजीच्या जोरावर आपला संघ विजयी ठरला तो म्हणजे सलामीचा सलामीर. माऊ 11 एकविरा थल संघाचं फ्रँचायझी संघ मालक यांच्याकडनं रोख रक्कम